पहा मी म्हटलं होतं ना तुम्हाला का मी हटके लोकेशनवरच जाईन शूटसाठी. ते आम्ही निरा फक्त शूटसाठी लोकेशन असे शोधतो परतवाड्यातले. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मला वेळ म्हणजे स्नेहा. आज मी थोडीफार रेडी झाली आहे. हेअर वगैरे सेट करून घेतले, थोडासा मेकअप केला, लिपस्टिक वगैरे आली, बाकीचं सगळं. तर आज आहे आमचा पत्रिक शूट. त्याच्यामध्ये मी डेट वगैरे रिव्हील करणार आहे इंस्टाग्रामवर पोस्ट करायसाठी. तर मागच्या माझ्या प्री वेडिंगच्या शूटच्या व्लॉगला तुम्ही एवढा चांगला रिस्पॉन्स दिला, त्यासाठी सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर हा पण व्लॉग तसाच काही राहणार आहे. आम्ही पत्रिकचं शूट वेगळ्या लोकेशनवर करणार आहे आणि थोडं वेगळ्या टाईपने करणार आहे. जसं नॉर्मली करतात, पत्रिका ठेवून ते मोती वगैरे पडतात, फुलांच्या पाकळ्या वगैरे, असं नाही आहे. थोडा डिफरंट आहे डेट रिव्हीलचा. तर चला पाहू आजचा दिवस कसा जातो आणि आम्ही शूट कसा करतो. आणि मेन म्हणजे लोकेशन, आता हे पण परतवाड्यातलंच कुठेतरी आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला पाहू. एक डोळ्याला जाडं, एक डोळ्याला बारीक. गाईज काय मला समजत ते, मला कधीच लाईनर लावता येत नाही, आजपर्यंत लावता नाही आलं. आणि आता सुकत आहे. मला विंगवाला आयलाइनर खूप आवडते, पण दुसऱ्यांचं कारण की स्वतःला मला लावताच येत नाही. आता हा डोळ्याचं जाडं झालं आहे, ह्या डोळ्याचं बारीक, आता याला जाडं करतो. आम्ही निघालो आहे शूटसाठी. आता डायरेक्ट लोकेशनवर जाऊन तुम्हाला दाखवतो. आम्ही फायनली आमच्या लोकेशनला पोचलो आहे. आणि जसं की नेहमीप्रमाणे हर वेळेसच्या यांनी अनिकेत आम्हाला लवकर बोलवता आणि तो स्वतः 1 तास लेट येतो. तर आम्ही 15 मिनटं झाले इथं येऊन उभा आहे आणि आमच्या साहेब अजून यायचे. सो आता मयूर येईल, मग आमचं शूट चालू होईल. आणि हे आहे आमचं लोकेशन. हा आहे माझा मिनी. थांबा माझं लुक दाखवतो तुम्हाला. पण असं बघा, मी ठेवला आहे सिम्पल स्लीवलेस शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर आणि माझे फ्लॅट्स. आता आमचे शूटर लोक आलेले आहे. ही आमची थोडीफार फ्रेम आहे. मी थोडीशी एंट्री देणार तुम्हाला. पण थोडंसंच म्हटलं की लॉजिक लावू गं. तिचं लॉजिक पा, डबल टेप लावू म्हणते आपण. वाव, अरे मी डबल टेप पाहिला नाही. एवढं डबल टेप नाही आपण इकडून असते खूप राहिली. अरे काय पहा फ्रेमसाठी जागेवर येऊन अरेंजमेंट चालू आहे आमच्या. जागेवर येऊन ते केस दिसत राहिले ना. झाला आमचा नवरदेव तयार. फक्त घामच मयूर तुझ्या बहिणीने बॉटल भरली. ते बनवतात ना लोक, नेहमी बनायला लागते. अनिकेत सांगत आहे फोटोग्राफरचा खुलासा लोकांना देणं लागतं. ठीक आहे. इकडे पहा मला बाई तांबरी मी बसली आहे बरोबर. पाणी तर द्या. पीठ मागे द्यायला लागलं. पीठ मागे पडले भलकेच सांगे ना. आज भलकेच सांगू राहिले. 5 मिनिट पहा मी म्हटलं होतं ना तुम्हाला का मी हटके लोकेशनवरच जाईन शूटसाठी. ते आम्ही निरा फक्त शूटसाठी लोकेशन असे शोधतो परतवाड्यातले. हे लोक हाही लोकेशन परतवाड्याचंच आहे. पत्ते टाकतो. पत्ते टाकता का थोडं पाणी. ठीक आहे टाकतो पाणी. दोबून जिंदगी के बाबून पावा उरलेलं काय करणार आहे बनू. उन्हाळी निघून जाते अंडे. स्ट्रगल एवढी मोठी ती आणली त्यात जमलं. एक चुटकी दोबून जिंदगी के अंदर. एक
एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो. रामबाबू काय रामबाबू रमेश बाबू. आता आम्ही मस्त शूट वगैरे केला. आता आम्हाला चौपाटीवर पराठा खायसाठी इथं मस्त पराठा वगैरे चालू आहे. मस्त शूट केला. फ्रीमध्ये मला गॉगलही भेटला. आता मोमोजही येते आणि पराठाही खातो. पा व्हिडिओसाठी वापस वाव. आणि काय आणलंय मोमोज आणि आम्ही मस्त खाल्लं बिल्लं. वाव वाव लाईट बॅग छान आला. आम्ही असं चौपाटीवर खायखादार केलं. आता आम्ही आलो आहे फोटो लॅबमध्ये, कारण की आम्ही जे आज शूट केला फ्रेम बनवायची होती त्याचे थोडंसं ते फिंगरप्रिंट केल्यानंतर लॅमिनेशन करायचं होतं. सो आता मी ते फ्रेम घेऊन घरी जाणार आणि सध्या माझ्याकडे लावणार आहे आणि लग्नानंतर मग मी सासरी घेऊन जाईन माझ्या बेडरूममध्ये लावायला. आता आणि की फ्रेम आणते पाहतो ना इथून घरी जातो, कारण की प्रणालीला जायचं आहे. आणि आज तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मी लायनर लावलं आहे, जे की मला येत नाही पण मी ट्राय केलं. लिक्विड येते मला, जेलवाला येते, लिक्विडवाला येत नाही. पण लिक्विडवाला मी खूप छान लावलं आहे. असं बघू आता मयूर येते. अरे यार ठीक आहे म्हणा. ठीक आहे जाऊ दे.